आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. विठाला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हरी रे नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रहीम समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमुनी पणींद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू बाबा दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पाहुणे घरा श्री अजयाले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर पाहुणे घरासी अजयाले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार व्यक्त करत असताना निर्याण काळ प्रसंगात आपल्या घरी जगाचा मालक पंढरीश परमात्मा हा पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य या ठिकाणी व्यक्त करतायत विठाला पाहुणे घरासी अजयाले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर
सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र काय गावाचं नाव पिंपराळा या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तुळशी रामायण कथा व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली। त्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपराळा भजनी मंडळ सप्ताह कमिटी यांचं हृदयातून धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला, आमचे परमस्नेही परममित्र ज्वलक मित्र आदरणीय शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं पुणे जिल्हाच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये फार सुंदर असं कार्य आहे, आदरणीय उदय कदम सरांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे प्राप्त झाली। त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सरांनी या ठिकाणी ही सेवा मला देत असताना या ठिकाणी आजचं जे कार्यक्रमाचं जे सौजन्य आहे श्री आदरणीय चांदोजी विठ्ठलराव कदम, श्री आदरणीय उदय चांदोजी कदम, श्री आदरणीय शिवप्रसाद चांदोजी कदम व समस्त गावकरी मंडळी पिंपराळा यांच्यासाठी जोरदार टाळी यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रसंगी या ठिकाणी झालेलं आहे। गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकीरविंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत, सर्वांचं हृदयातून धन्यवाद। गायनाची या ठिकाणी पहिली सुंदर चाल ज्यांनी गायली हरिभक्त परायण माधव महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। त्यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे। त्यांना साथ केली हरिभक्त परायण श्रीरंग महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। माधव महाराज आणि आदरणीय श्रीरंग महाराज यांच्यासाठी अंतःकरणातून धन्यवाद। गायनाची साथ करण्यासाठी गावातलेच आहे, बाकी सगळे गावातलेच आहेत। विष्णू महाराज विश्वनाथ महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। विश्वनाथ महाराजांचा हृदयातून धन्यवाद आहे। भाटेकर महाराज यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद। मृदंगाची साथ करण्यासाठी माधव महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। अतिशय या ठिकाणी सुंदर ताल सम्राट मृदंग सम्राट मृदंगाचार्य माधव महाराज, तुमचं या ठिकाणी हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद। ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना अजूनही काही मंडळींचा संपर्क झालेला आहे। आदरणीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपर्क साधला आणि या ठिकाणी कार्यक्रम घेतल्यापासून या ठिकाणी आजपर्यंत महाराजही संपर्कात आहेत। आदरणीय शिवाजी महाराज, तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे। अजूनही या ठिकाणी सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, व्यापार उद्योग, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत। आपलं सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद। ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत, त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही। माझं काय पिंपराळामध्ये मतदान नाही बाबा, तुमचं हृदयातून अंतःकरणातून सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद। आणि सेवेला सुरुवात विठ्ठल घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडकी जर्जर अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या अभंग परिचयाचा आहे। अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे आणि या धर्ममंडपात बसल्यापैकी असा कुणीच नाही की ज्याला या पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही। थोडंसं इको कमी करा। पाहुणा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी, कारण की आज तुमच्या पिंपराळ्यामध्ये मी या ठिकाणी पाहुणा आहे आणि पाहुणा म्हटलं की माधव महाराज पाहुणचार आला। महाराज सांगतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा कोण आला तर सामान्य पाहुणा नाही, तर जगाचा मालक पंढरीश परमात्मा आमच्या घरी पाहुणा आला। तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराच्या पाहुण्याचं वर्णन करतायत, त्याचे अनेक अवतार आहेत। अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी। त्याचे अनेक अवतार आणि त्याची अनेक रूप आणि किंबहुना त्याची अनेक नावं,
त्या अनेक नावापैकी ऋषिकेश हे एक भगवंताचं महत्त्वाचं नाव आहे. आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या घरी आला. पण पाहुणा महाराज हा जगाचा मालक ऋषिकेश या नावानं जे संबोधित करतात, हा जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी येणं हे जवळजवळ अवघड आहे. पण तरी तुकोबारायांचं सामर्थ्य या ठिकाणी महाराज व्यक्त होत आहे. लक्षात नाही का, खऱ्या अर्थानं व्यवहारातही काही पाहुणे आहेत आणि महाराज सांगतात तोही पाहुणा आहे. मात्र या सगळ्या पाहुण्यात मात्र फरक आहे. विठाला महाराज सांगतात हा जगाचा मालक आमच्या घरी पाहुणा आला. हा पाहुणा घरी येणं जवळजवळ अशक्य आहे. पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी, ऋषिकेश नावाचा पाहुणा. मग महाराज जगाचा मालक पंढरीश परमात्मा हा खरंच तुमच्या घरी आला का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जर तुकोबारे अभंगात म्हणतात मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ, जर तुकोबारे सांगतात मी दुर्बळ आहे, मग दुर्बळ असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या घरी जगाचा मालक कस काय आला, हा एक पहिला प्रश्न आहे. काय वाटतं तुकोबारे दुर्बळ आहेत? अनु रेणुया तोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम 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 मग काय तुकाराम तुकाराम नाम घेता थोडासा वरती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचं सामर्थ्य अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. महाराजांचं सामर्थ्य फार मोठं आहे. महाराज सांगतात आमच्या घरी जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला, हा पाहुणा घरी येणं हे जवळजवळ अशक्य आहे, फार अशक्य आहे. पण तरी तुकोबारांचं या ठिकाणी सामर्थ्य आपल्याला दिसून येईल महाराज. मग तसं पाहिलं गेलं तर व्यवहारातही काही पाहुणे आहेत, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. दादा काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. दुर्दैवी सांगू का भाग्यवान सांगू? दुही सांगू का? दुनी सांगतो, लक्ष नाही का. दुर्दैवी पाहुणा म्हणजे असं झालं, एका गावात आम्ही सहज कीर्तनाला गेलो आणि सकाळचं कीर्तन उरकलं. माधव महाराज वाजवायला होते, माधव महाराज गायला होते, ही सगळी मंडळी होती. आणि या ठिकाणी सकाळचं कीर्तन झालं आणि पकवाजाला पकवाज वाजवल्यानंतर भूक लागते, हे कीर्तनकाराच्या लक्षात आलं पाहिजे नाही. आणि ते मला लक्षात आलं की माधव महाराजांना भूक लागल्या का झालं. महाराज म्हणले महाराज गाडी कुठं तरी थांबवायला लागेल. मी म्हटलं आता सायंकाळच्या कीर्तनाला आपल्याला लवकर पोहोचायचं आहे, अंतर फार दूर आहे. ते म्हणले महाराज ते सगळं आहे पण पोटापाण्याचं काहीतरी बघा. म्हणलं सगळं करतो नियोजन, तिथं कीर्तनाला पोचलो तिथं सगळा पाहुणचार व्यवस्थित होईल, काळजी करू नका. आता काय दर मजल प्रवास सुरू झाला, सगळे आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो, चेहऱ्याकडे बघायला लागलो. पण महाराज मला सारखंच खुणावतात. म्हणले महाराज जरा थोडंसं काहीतरी वडापाव तरी. म्हणलं वडापाव नाही खायचा, म्हणलो तो घशाला चांगला नसतो, आपण डायरेक्ट तिथं जाऊन चांगला असेल. नाही म्हणले म्हणजे पकवाजाला भूक लागते बरं का. आणि मग असं झालं. आणि मग काय करावं या ठिकाणी. आणि ज्या गावात आम्ही गेलो आणि ज्या घरात आम्ही गेलो
आणि नेमकं तिथं काही नाही, ग्लासभर दूध मिळावी एवढीच इच्छा राहिली आता. आणि नेमकं घरात जावं आणि म्हातारीचं मुडं बाहेर आलं. काय वाटतं तुम्हाला, काय पाणी मिळेल आम्हाला? नाही नाही, याला दुर्दैवी पाहुणं म्हणतात. विठ्ठल भाग्यवान याच्या उलट आहे. परत 8 दिवसाचा काळ निघून गेला आणि मग सकाळचं कीर्तन आणि सायंकाळचं कीर्तन असे दोन्ही कीर्तन लुटला लागले. आता म्हणलं काय करावं, पक्वाजा तर ह्योच पाहिजे, कारण पवाडा मागच्या वेळेस चांगला वाजवलेला. म्हणलं माधव महाराज यायला लागेल. ते माधव महाराज काय ऐकणार म्हणून ह्या माधव महाराजांना त्यांना फोन करायला लावला. त्यांना म्हणलं तुम्ही जरा फोन मारा आणि त्यांना सांगा, थोडी विनंती करा. ते म्हणले महाराज सांगतो मी. मग ते म्हणले मागच्या वेळेस महाराजांनी उपाशी ठेवले, त्यामुळे ह्या वेळेस काय जमणार नाही. ते म्हणलं थांबा जरा, माझी कन्व्हिन्सिंग पॉवर जरा चांगली आहे, मी फोन करतो. मग माधव गुरुजींना मी फोन केला. माधव महाराज म्हणले महाराज तुम्ही कीर्तन फार सुंदर आणि मला फार सगळं चांगलंच वाटलं, काही अडचण नाही, पण सकाळच्या कीर्तनाला येतो, पण सायंकाळी तुमच्यासोबत नाही येणार. मला असं करू नका, मागच्या वेळेसपेक्षा आता थोडं वाढून देतो, पण यायला लागेल. ते म्हणले वाढायचं जाऊ द्या, पण वाढायचं नियोजन लावा. मागच्या वेळेस म्हणले उपाशी राहिलो. म्हणलं काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्यावेळेस सगळं व्यवस्थित करतो, माझ्या विश्वास ठेवा, मागच्या वेळेस गत होणार नाही. आणि मग सकाळचं कीर्तन झालं, पुन्हा तेच झालं, भूक लागल्यासारखी झाली, कारण की आम्ही तिथं जेवायला थांबलो नाही. दर मजल प्रवास सुरू झाला. आणि मग जाता जाता सगळी महाराज मंडळी आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे बघायचो. आता म्हणलं कसं काय गाड्या गणित, गाव जवळ येते का नाही, भूक लागल्या का झाली. माधव महाराज मला म्हणले की महाराज जरा गुरुजी थोडे नाराजच आहेत. म्हणलं काय, मला बी थोडं भ्या होतच, मागच्या वेळेचा अनुभव काय चांगला नव्हता. आता काही नाही, ग्लासभर पाणी मिळेल एवढीच अपेक्षा राहिली, एवढ्या भूका आम्हाला बी लागल्या होत्या. पण म्हणलं मला बी धडकी भरली, शिवाजी महाराज नेमकं काय होते. पण खरं सांगू का, आम्ही ज्या गावात गेलो आणि या घरात गेलो, आता नेमकं जावं नाही, आता कपभर पाणी मिळावं एवढीच अपेक्षा राहिली, एवढी भूक लागली. आणि मग महाराजांचा चेहरा पार उतरला होता, माझा बी उतरला. मागच्या वेळेस गत काय व्हायला नको म्हणून मला बी भीती होती. पण ज्या घरात आम्ही गेलो तिथला नेमका जावई आलेला होता. जावई कळतो ना, हा, जावयाला पुरणपोळीचा घास केला होता. ती पुरणपोळी केली, सडा समर्जन, त्याला पंचपक्वान, रांगोळीचं सगळं पाट ताट आणि सुंदर असा त्याचा बेत. तेव्हा पुरणपोळीवरतून तुपाची, गावरान तुपाची धार, आणि मग ते कुरड्या काय, पापड्या काय, भजी काय. आम्हाला गायकाला काही भजी चालत नाही, पण महाराज म्हणले आम्हाला चालत. मी म्हटलं पहिले इचरू द्याचं खरं. आणि मग कुणीतरी घरातून बाहेर आलं आणि त्यांनी म्हणले संत येते घरा आणि तोची दिवाळी दसरा. मग आमचे चेहरे प्रफुल्लित झाले, आमच्या चेहऱ्यावरची चेहऱ्याची स्माईल ही दुप्पट झाली. या ठिकाणी महाराज हसायला लागले, मी हसायला लागलो. पण आता काय झालं, आमची बी ताटं लावण्यात आली. सडा समर्जन, रांगोळी, पंचपक्वानाचं या ठिकाणी ताट पाट सगळं जिथल्या तिथं. पुरणपोळी वाढण्यात आली, वरतून तुपाची धार टाकण्यात आली, कुरड्या पापड्या सगळं जिथल्या तिथं, गुळवणी देण्यात आली. मग काय आम्हाला बोलायचंच काम नाही. महाराज माझ्याकडे बघी, मी महाराजांकडे बघी. मला सांगा, मला बसलेल्यांना विचारायचंय, ही पुरणपोळी आमच्यासाठी केली का जावयासाठी केली? कुणासाठी केली? जावयासाठी केली. पण जावयाबरोबर आम्हा सर्वांना खायला मिळली, आम्ही भाग्यवान पाहुणे. विठ्ठला महाराज हे झालं व्यवहारात, पण याला शास्त्राचा धांडोळा लागतो. भाग्यवान पाहुणा शास्त्रात ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. ब्रह्मरसाचे परगुणे आणि अर्जुना लागी केले नारायण. हे कुणासाठी केलं? अर्जुनासाठी केलं. पण भाग्यवान कोण ठरलं? संजय हा भाग्यवान ठरला. खऱ्या अर्थानं संजय हा शास्त्रात भाग्यवान पाहुणा आहे. महाराज काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. तुकोबाराय सांगतात तोही पाहुणा आहे, आणि आपण इथं बसतो तर आपणही पाहुणेत आहेत ना. हरिविन जन्म नरकची पैना,
वाजवा टाळी. हरविन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी हो. आपण सगळे पाहुणे, पण आपण पाहुणे कुणाचे आहेत? यमाचेच आहेत ना. काही पाहुणे यमाचे बी नाही. जे 90ची गाठी त्याला यम घ्यायला येईन का? कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पेनारी गेली नाही, चांगली माणसं गेली. लक्षात नाही का? काही पाहुणे महाराज सगळे पाहुणे यमाचे. कीर्तन का असतं माहिती का? कीर्तनात मरणाचं स्मरण होतं. लक्षात नाही का? कीर्तनात मरणाचं स्मरण होतं म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. कदाचित अब्जाधीश कोट्याधीश अजूनही भ्रमात आहेत की मी जाणार नाही. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. ये रते पाम येरते पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. मग येथे जर अवतार उरले नाही म्हणजे अवतावली कशी काय राहते? जायला लागेल. अब्जाधीश कोट्याधीश कदाचित भ्रमात असतील. भ्रमात राहू नको बाबा, लई मोठे मोठे गेले. जावं लागतं महाराज. मृत्यू लोकात तुम्हाला खरं सांगू का, या भूतलावर आपल्या सगळ्यात आपल्यातला म्हणजे सगळ्यात जवळचा जो मित्र आहे ना तो मृत्यू आहे. लक्षात नाही का? सगळ्यात जवळचा मित्र मृत्यू. म्हणजे मृत्यू प्रत्येक वेळेस आपल्या खिशात असतो. प्रत्येक वेळेस सगळेच साथ सोडतील, पण दादा मृत्यू कधीच साथ सोडणार नाही. खरं सांगू का, फार दुःख आहे तसं पाहायला गेलं तर महाराज. पण भगवंताचं नामस्मरण भक्ती याच्यातला जो आनंद आहे ना तो परमानंद फार वेगळा आहे. आताच या ठिकाणी रिसेंटली घटना घडली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं, अर्थमंत्री राहिले आणि खऱ्या अर्थानं समाजासाठी अविरक्तपणे ज्यांनी फार मोठी अशी सेवा केली. सकाळी पहाटे 5 वाजता उठून 6 वाजता कामाला लागणारे आदरणीय अजितदादा पवार, राजकीय क्षेत्रातील या राजकारणाच्या क्षितिजावर तळपती असणारी तलवार म्हणजे आदरणीय अजितदादा पवार. पक्ष राजकारण या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण खऱ्या अर्थानं राजकारण हे राजकारण नसून राजकारण हे सुंदर समाजकारण आहे या दृष्टीने पाहणारे आदरणीय अजितदादांचं जाणं झालं. भगवंताच्या चरणाजवळ दादा विलीन झाले. पण खरं सांगू का महाराज, अखंड महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली. 2 दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की आपल्या घरातला कोणी व्यक्ती गेला का. हे कशामुळे होतं माहिती का? वय वर्ष जास्त नाही आहे, 66 वर्षाचं आयुष्य जगले. 66 वर्ष 6 महिने 6 दिवस एवढंच आयुष्य, पण या कमी वयात लोकांच्या हृदयात घर करून गेले. हे म्हणजे आदरणीय अजितदादा पवार. फार सुंदर आयुष्य महाराज. तुम्हाला खरं सांगतो, दादांबद्दल मला एक वाक्य बोलावं असं वाटतं. जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. जर गेल्यानंतर जिवंत राहायचं असेल, आपण गेल्यानंतर लोक आपल्यासाठी रडली पाहिजेत. आज एवढा महाराष्ट्र टाहो पडून रडतो म्हणजे व्यक्तीने काहीतरी सुंदर काम केलंय. तुम्हाला खरं सांगू का, तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरणाची सरे तुका
तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आता सहज बोलता बोलता विषय आला बरं का शिवाजी महाराज हा. कारण की काय होतं माहिती का, खरंच महाराज मी आजपर्यंत अनुभव घेतला. मी 15 वर्ष एवढे कीर्तनं केली ना, पण चांगल्या माणसांचं कार्य मात्र जिवंत राहतं. ते महाराष्ट्रात बघा फार कमी माणसं अशी जगलीत की खऱ्या अर्थानं ती माणसं खरंच जिवंत राहिलीत. आणि आयुष्य किती मिळते हे महत्त्वाचं नाही, राहिलेलं आयुष्य हे आयुष्य इथं जन्माला आल्यानंतर आपण समाजासाठी किती जगतो हे फार महत्त्वाचं आहे. समाजासाठी जगणं फार, बघा किड्या मुंग्या बी जगतात आणि आपण बी जगतो, पण किड्या मुंग्यांना पशु काय पाप पुण्य जाणते. पशुला पाप आणि पुण्य याचं ज्ञान नाही, याचं ज्ञान मनुष्य देहाला आहे. मनुष्य देहाला समजलं पाहिजे आम्ही जन्माला कशासाठी आलो. कोहम कथमितम आणि जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचा जो परमार्थ राहू द्या, ते गुळाचं नाही तर एक तास कीर्तन राहील बाजूला आणि गुळच वाटायचं राहील. मस्त तुमची तळमळी आमचा कसा चांगला व्हावा, पण काय होते सगळी गुळाकच बघतात. गोड महाराज काय बोलतो याच्या कुणीच बघत नाही. असू दे मस्त. काय होतं मलाही वाटते ते थोडासा तुकडा तोंडात घालावा, पण मी तुकडा तोंडात घातल्या लोक म्हणते काय खातो कोणास ठाऊक महाराज. म्हणजे कीर्तनातलं लक्ष राहिलं बाजूला. काय होतं हे असंच होतं. त्यामुळं मला अजिबात कीर्तनात विक्षेप करू नका. थोडी जेवढी शांतता ठेवाल तेवढं मला कीर्तनात रंगदेवता निर्माण करता येईल. काय होतं थोडंसं ते, आणि एकदाच विठ्ठल विठ्ठल भजन झालं ना मध्ये फोडून द्या सगळ्यांच्या समोर थोडा थोडा. काय होतं ते आधीच सगळं नियोजन लावायला लागतं. कीर्तन चालू झाल्यावर नियोजन लावून सगळी तुमच्याकडे बघितात. काय मलाही वाटलं बंडले का काय नो पैशाचं, मी बघायला लागलो कडीवर विठाला. मला आदरणीय उदय सरांनी सांगितलं की महाराज आमचं गाव जरी छोटं असेल तरी गावातली माणसं, परिसरातली माणसं ही कीर्तन ऐकणारी जाणकार माणसं आहेत आणि गावामध्ये काहीतरी चांगला वक्ता या ठिकाणी यावा. आता 600 किलोमीटर त्याच्यावरतीचा प्रवास या ठिकाणी तुमच्यापर्यंत करून आलोय. परत मला इथं जाऊन परत सकाळी 9 वाजता कीर्तन आहे, परत इथून 550 किलोमीटरचा प्रवास आहे. हे सांगायचं तात्पर्य आहे. मग हे सगळं कार्यक्रम कीर्तन करत असताना 2 तासात जर कीर्तनात रंगदेवता निर्माण करायची असेल तर मग त्या कीर्तनात रंगदेवता निर्माण करताना कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे, लक्षात नाही का. त्यामुळं या ठिकाणी फार सुंदर गायनाचार्य चांगले आहेत, मृदंगाचार्य, सगळं वातावरण जिथं तिथे आहे. साऊंड सिस्टीम बी चांगली आहे. त्यांना कळले मला काय आवाज द्यायचा आहे. लय आवाज वाढवायला लावलं बट्टाला हात लावा फक्त जरा. काय तुमचा साऊंड घेऊन जोडून देत नाही. काय होते लांब कार्यक्रम आहेत आम्हाला, परत एक असा आवाज 2 कीर्तन असल्यामुळे आवाज जास्त चालत नाही. सजन हो अगदी वेळेत कार्यक्रम होईल. या ठिकाणी हा सहज विषय बोलण्याचं कारण काय, आता हे 1-2 दिवसच खऱ्या अर्थाने या घटनेला झाले म्हणून या ठिकाणी विषय मांडला. बाकी काही माझा कुठला पक्ष नाही, मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे बाबा. आणि म्हणून हे चांगलं काम ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं आपण बोललं पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 32 वर्षाचं आयुष्य, पण बघा ना तुम्ही महाराज 32 वर्षाचं आयुष्य जगले, पण छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी औरंगजेबाला घाम फोडला होता. या जगातला पहिला राजा आहे असा की ज्यानं खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकायची जबाबदारी घेतली आणि फडकावला. मी खरं सांगू का महाराज, मी जाता जाता बोलणार आहे या विषयावर. मला थोडी अभंगाची भूमिका तुमच्यासमोर मांडायची. आणि म्हणून या ठिकाणी येरते पामर जीव असे किती आले आणि असे किती गेले, पण हे सांगत असताना या सगळ्या गोष्टींचा परमार्थ सांगत असताना महाराज सांगतात बघा, काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. हा विषय मांडत असताना अजून एक गोष्ट सांगतो. महाराज सांगतात जगाचा मालक आमच्या घरी पाहुणा आला, हा पाहुणा घरी येणं बाबा अशक्य आहे. अजून एक गोष्ट सांगू का, तसं बघायला गेलं तर तुकोबारेच मृत्यू लोकात येत नव्हते. नंतर पाहुण्याचा विषय आला. काय म्हणलो मी, तुकोबारे येत नव्हते. विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. मृत्यू लोकात म्हणजे कुठं, इथं सगळं जमल देवा पण मृत्यू लोकात जाणार नाही. मला सांगा देवानं सांगितलं तुका काय अडचण आहे. हे देवा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोकले वांगाळेत. वांगाळ कळलं का तुम्हाला, वांगाळ कळलं. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागलं की त्याला आपली मागं वाढतात. बरं का सर, आपल्यातला जर पुढे लागला, आजपर्यंत इतिहास आहे आपल्या मातीतला, आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही. पुढे जायला लागला आणि राजकारणात लय वांगाळ नाहीत तुमच्याकडे, इकडे लय वांगाळ आहेत. काय म्हणणे तुमचं इथं हाय मला माहिती आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य कीर्तन झालं, माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं काय गायन केलं. इथलं नाही सांगितलं बरं, तिकडलं सांगते. हा म्हणले आज कसं काय गायन केलं. म्हटलं लय भारी गायले तुम्ही. नाही म्हणले तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हटलं मायक्रो ऑब्झर्वेशन होतं माझं. नाही म्हणले महाराज मग कसं काय गायन. म्हणलं लय भारी. नाही म्हणले महाराज तुमच्या लक्षात नाही आलं. आणि म्हणून नाही आलं. म्हणले सांग. म्हणले तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज. काय कळलं का तुम्हाला.
त्याला म्हणलं जिरो आलं थवे रे तू इकडे. ते म्हणला माझ्या माग माझ्या बाजूच्याला गाता नाही आलं. म्हणलं महाराज तुमच्या माग तुमच्या बाजूच्याला गाता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, सोबत म्हणून घ्या म्हणजे परमार्थ. विठ्ठला परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ समजला पाहिजे, इथं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आमचा एक गावाकडचा मित्र आहे, त्याने तुळशीची माळ घातली एकादशीला आणि सहज 2 महिन्यात चांगला अभंग भजन चांगले बसवले. मला म्हणले महाराज आता तालात बसलं, एकादशीला जायचं म्हणले, येणार का तुम्ही? म्हणलं चल पुढं, मला तर दांडगा अनुभव आहे पण तू पुढं चला. आलोच म्हणलो. ते मंदिरात गेलं तसं दुसऱ्या मिनिटाला परत बाहेर आलं. म्हणलं काय झालं, गायला नाही म्हणलं आज? म्हणले महाराज मला नाही वाटत 5-6 महिने माईक माझ्याकडे येऊन देत्या. नाही कळलं का तुम्हाला अजून? म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज अहो यांची माईकवर डिमांड नाहीत. म्हणले खरंच माईक फिकून आणि तर बरं काय काय ठिकाणी अवघड आहे. आणि एक मोठं वाक्य बोलू का, ज्याला लय स्वरातलं कळत नाही त्याला माईकचा नाद लय बघा. तुम्ही नीट डिरेक्शन करा त्याला. नाही ते कुणाला स्वतःचं नीट म्हणणार नाही पण हे बाकीची स्वरात आहेत ते बी बेसूर करीन. विठाला तुम्ही आपलं न्यार माया तोंडाकडे बघा. तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं तर ते मायावलोड आणीन. हे आमचे शब्द म्हणजे रेडीमेडचा शर्ट आहे, ते कुणाला फिट बसल सांगता येत नाही. आम्ही सहज बोलतो आणि लोक म्हणतात बरोबर परफेक्ट ह्याला बसले. ते काही नाही पडलं आम्हाला. आम्ही 2 तास कीर्तन करायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवली राहती. आम्ही इथं आलं 2 तास कीर्तन करायचं, कीर्तनाचा आनंद घ्यायचा. लक्षच नाही का मला काय सांगायचंय. खरंच मोठी स्पर्धा आहे. तुकोबाऱ्यांना जाणवलं या मृत्यू लोका स्पर्धा आहे. तो का जा बाबा नाही देवा. अरे आपल्या माणसाला चांगलं नाही काम करून देत. मी नामस्मरण सांगेल, मी महती सांगेल, पण लोक मागं वरतील. खरंच महाराज फार मोठी स्पर्धा. शिवाजी महाराज आता मी नवीन गाडी घेतली. आमच्या काही मित्रांनी मला फोन केला, कबीर महाराज अभिनंदन तुम्ही नवीन गाडी घेतली. चांगल्या आमचे जे जिवलग मित्र आहेत, आमच्या गावाकडचा एक मित्र आहे. काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत पोरांनो, पण त्याला आतल्या गाठीचे आहेत. ते कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही. मला फोन केला, म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला. म्हणले नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा क्रिस्टा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही महाराज 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही मग हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? अरे लय उत्साह त्या लोकाला. आपल्या घरासमोर 4 गाड्या पूजित बस ना, लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखते. मला माहिती आहे का, कुणाचा बंगला चालला ना हे इकडून कमेंट करते, कुठून आणला असेल पैसा. काय करायचे तुला द्या पाहिजे. काय होतं माहिती का, दुसऱ्याचा बंगला, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचं चांगलं हे जर पाहताना आपल्या चित्तात आपल्या अंतकरणात समाधान वाटलं की विठोबा आपल्या बी बंगल्याची पायरी तयार करायला घेतो. इतरांचं समाधान पाहताना आपण समाधानी पाहिजे. पण मृत्यू लोकातली तुकोबारांना अनुभव होता, ही माणसं एवढी जळक्या वृत्तीची आहे, कुणाचं चांगलं चाललं की यांच्या पोटात दुखणारच. महिला मंडळात बी अनुभव आहे. हा तुमच्या कथाला एखादी नटून निघाली की लगेच 4 जणी बाहेर नवीन साडी घातली, बाया कुठं चालली, 10 वेळा चालली, जाती का त्यावर काय करायचे, कुठं चालली. लई लोकाला उचापती. एक मोठं वाक्य बोलतो, मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने कधीच नाही दुःखी, तो इतरांच्या सुखाने दुःखी आहे. विठाला एवढी मोठी स्पर्धा विठोबा अरे नाही जात. 4 शब्द या महाराष्ट्रातले शिवाजी महाराज, 4 शब्द या महाराष्ट्रातले जादूगार, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार. विठोबानं काय दिलं तर प्रेम दिलं, तुकोबांनी काय दिलं तर माता सुजण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी काय दिला अमृतानुभव चांगदेव 65 ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला, आणि शिवबानं काय दिलं तर हित बसत्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. तुकांनी सांगितलं देवा नाही जाणार. हे तुका अरे टोचणारे काठी मीच बनवलेत, जा जातो बर का. हे विठोबा तू म्हणतो म्हणून जातो, पण 2 गोष्टी द्याव्या लागतील. 1 मृत्यू लोकात मरण नको देऊस, आणि 2 जर समाजाने त्रास दिला आणि मला जर तुझी आठवण आलीच तर मुराडी म्हणून विठोबा तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. विठाला आई 2 गोष्टी मागितल्या तुकोबाऱ्यांनी. 1 मृत्यू लोकात मरण नको, बरोबर ना बाबा. आणि दुसरी गोष्ट मला जर तुझी आठवण आली, आठवण काय येईल, समाज त्रास देईल, आणि जर समाजाने त्रास दिला मी त्यांना चांगलं सांगितलं तर हे विठोबा मुराडी म्हणून तुला घ्यायला यावं लागेल. मुराडी कळला इकडे इकडं हो लाडकी बहीण योजना. हे झोप व्हायला लागले काय नो. हे 9 ते 11चं कीर्तन लय जड बरं का. आमच्याकडे 7 ते 9 कीर्तन असतात.
9 ते 11 कीर्तन म्हणजे लय रिटून खाऊन येतात लोक, आणि लोक मध्ये रंगलच नाही, अरे तू झोपल्यावर कसं काय रेगील कीर्तन, हे झोपायचं नाही. मी ते झोपणाऱ्यांचा स्पेशल सत्कार या शाल श्रीफळ आणतात, 5-50 शाली आहेत गाडीत. हा लक्ष नाही का, त्यामुळे लक्ष काय होतं माहिती का, कीर्तन म्हणजे काय, इथे एक हरिनामाची गोळी टोलण्यात टाकली की लगेच झोप येते. ज्याला घरी झोपायत नाही ते इथे येते झोपायला. म्हणजे 1 नंबर झोप झाली, मस्त झालं कीर्तन. कसं काय आलं, लई भारी झालं. काय डोबलं कळलं तुला, तू झोप येतात त्याचं लक्ष नाही का. आई महिला मंडळ हो लाडकी विनयना मुराली कळला का तुम्हाला, तुमच्या हृदयातला विषय मुराली तुम्हाला नाही कळलं असं होईल का. वर्गी म्हणते बाबा लई मोठं लग्न झालं हो मैत्रिणीचं, लई मोठं लग्न झालं. गुलाबजामचं जेवण होतं, 50,000ची साडी होती. खरं सांगू का बाबा, लई मोठं कार्यालय होतं, लई पाहुणा रावळा, लई लावा जमा. बाबा काय वर्णन करू, बापाच्या खिशात रुपये नाही. आणि पोरगी बापाला म्हणते, बाप म्हणतो बाई खरं सांगू का, खरंच लई मोठं लग्न झालं ना. हो बाबा. बाई काळजी करू नको, 50,000ची साडी होती ना मैत्रिणीच्या अंगावर. हो बाबा. बाई तू बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. लई मोठं लग्न करू, तू म्हणशील त्या कार्यालयात. आणि गुलाबजामचं जेवण काय, अरे तू म्हणशील ते जेवण ठेवणार बघ. पोरगी म्हणते बाबा अरे खिशात रुपये नाही आपल्या, कशा बाई बोलता असं. अरे मग तू आता म्हणले, मी तसं नाही म्हणले, मी मैत्रिणीचं सांगते. मी कुठं म्हणले नाही बाई. बापाचं स्वप्न असतं पुरीचं लग्न लई मोठं व्हावं. खरं सांगू का, इथं बसणाऱ्या कोणीही लिखीला इतरा बापाची परिस्थिती लई भारी नव्हती, पण लग्न केवढं मोठं करून दिलं. काही नव्हतं बिचाऱ्याकडं, काही नव्हतं, स्वतः घाण राहिला, पण लेकीचं लई मोठं लग्न करून दिलं. एक गोष्ट सांगू का, आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, पण बाप रडताना मी फार रडता येत नसेल असं नाही बरं का, रडता त्यालाही येतं. पण डोळ्यातले अश्रू तुमच्या दिसले आणि पडद्याच्या आड मात्र बाप राहिला. अंतकरण दाटून आलं. फक्त मुराळी शब्द विषद करतो माधव महाराज. मुराळी हा शब्द फार सोपा आहे, आणि समजून घेतला तर सोपा आहे, नाही समजून घेतला तर आयुष्यभर समजणार नाही. तुकोबाराज सांगतात, विठोबा मुराळी म्हणून घ्यायला हवं लागल. आणि मग लेख म्हणती बाबा अरे नाही झालं तरी चालेल मोठं लग्न, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. खरं सांगू का महाराज, काहीच नव्हतं. इथं बसलेल्या कोणीही लेकीला इचरा, बापाची परिस्थिती लई भारी नव्हती, पण लई मोठं लग्न करून दिलं. आदल्या दिवशी बाप झोपलाच नाही बरं का. म्हातारी म्हणती अहो कशाला नादाला लागला, हे पाहुणे लई मोठे आहेत, यांची ना आपली सुईरीक जुळणार नाही. कुठून देणार हुंडा, कुठून आणणार पैसे. तू काय म्हणतो माहिती का, तुला काय करायचे म्हातारे, मी माझं बघील काय करायचे ते, पण माझ्या बाईचं कल्याण होईन या घरात पोरगी गेली की. ऐका ना, आता हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं, बापाचे डोळे भरून आले. आई आम्ही बाप रडताना बघितलाय बरं का. छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलंय, हे सूर्यप्रकाश इतकं सत्याचं आहे. पण शिवबा त्याग करणारा बाप हा शहाजी राजा कर्नाटक प्रांतात राहून त्याग करत होता. हा बापही आम्ही अनुभवलेला आहे. माता कौशल्य रडताना आम्ही सगळ्यांनी बघितली महाराज. पण खऱ्या अर्थाने लेकरांच्या विरहात रडणारा आणि मारणारा बाप हा राजा दशरथ आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवलेला आहे. लपवा लपवा जगजेठी, माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाहो फोडणारी देवकी आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या जीव घेण्या अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरून घेऊन चालणारा हा वसुदेव हा बापही लक्षात राहिला पाहिजे नाही. पण प्रत्येक वेळेस आईचं प्रेम उजवं ठरलं आणि बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिला. पोरगी म्हणती बाबा अरे साधं लग्न होईल. बाप म्हणतो बाई शब्द दिला बघ, बोट ठेवायचं, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. खरं सांगू का, पाहुणे बघा यायचे ना, त्या आदल्या रात्री आई बाप झोपलाच नाही हो. मग तरी म्हणती माझ्याकडे बघणार नाही का आज तोंड इकडे केलं आणि लालबुंद डोळे झालेले बघितले. खरं सांगू का, आयुष्यात कधीच नाही रडला. तुम्ही बसलेल्या कोणीही पुरुषाला विचारा, यांची अडचण काय माहिती का, यांना रडता येत नाही यांची अडचण आहे. फक्त रडता येत नाही ही अडचण आहे, पण रडत नाही ही अडचण नाही. यांनाही रडता येतं, पण विशिष्ट प्रसंगी रडतात बरं का. खरं सांगू महाराज, मी अशी माणसं बघितली जे आयुष्यभर कष्ट केलं, पण यांना व्यक्त नाही होता आला शेवटच्या क्षणाला. फार कष्ट केलं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. मग थरी म्हणते काय झालं, काही नाही ग, मला बी प्रश्न पडलाय, पैसे कुठून आणायचे, पुरीचं लग्न तर चांगलं करायचं. खरं सांगू का, उद्या पाहुणे बघायला येणार आहेत आपली लेक नक्षत्रवाणी. खरं सांगू आई, उद्या जर कब्बशी घेऊन गेला ना चहाची, हात थरथर कापत होता. म्हातारी म्हणती अहो त्यांच्या गाड्या बघा, काय संदेश, सगळं पैसे गोळा कुठं करणार माहिती नाही. बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा, तुम्हाला खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम हे सगळ्यात ठळक प्रेम आहे. लक्ष नाही का, लेकीवर सगळ्यात जास्त कुणाचं प्रेम असेल तर बापाचं, आणि बापावर सगळ्यात जास्त जीव कुणाचा असेल तर लाडक्या लेकीचा.
महाराज, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. महाराज, बाप जर दमून आला ना तर नारळाचं पाणी पिल्यानंतर जी शांतता आहे ती लेकीला मिठी घेतल्यानंतर शांतता आहे. खरं सांगू महाराज, आज हृदय दाटून आलं. माहिती नाही लग्न कसं करणार, पण स्वप्न मात्र असंख्य मोठी आहे. प्रदीर्घ संघर्ष केला आणि लय मोठं लग्न केलं, मोठं कार्यालय. आणि कॅमेरावाला सारखं म्हणतो दीदीला, अरे दीदी, अरे थोडी स्माईल ठेव ना चेहऱ्यावर. मैत्रीण म्हणते, काय झालं ग, भर लग्नात का रडतीस? काय नाही ग, पूर्ण लग्नात सकाळपासून बघते पण म्हातारं मात्र कुठं दिसत नाही. महाराज, म्हातारा शब्द लय त्यागाचा आहे बरं का. या जुन्या लोकांना आम्ही सॅल्यूट करतो बरं का. खरं सांगू का, या जुन्या लोकांनी जे जपलं ना ते नवीनांना जपता येईल का नाही माहिती नाही गड्या. ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं आहेत. खरं सांगू महाराज, अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. आई, अख्ख्या मंडपात बाप दिसत नव्हता हो. ऐका ना, बाप कुणासाठी रडला? अख्ख्या मंडपात बाप दिसत नव्हता. पोरगी म्हणते, माय बाप दिसत नाही ग. आई म्हणते, खरं सांगू का, बापाला भेटायचं ना? हो ना आई, बापाला भेटायचं. जा ना, तुला हळदी लागल्यापासून अजून बिचारा जेवलाच नाही बघ. सकाळपासून पत्रावळ्या गोळा करतोय, सगळ्या पाहुण्यांना भेटतोय. खरं सांगू का, आज मंडपाच्या मागं होता बाप. बसणारे कोणीही लेकीला इचरा, मंडपाच्या मागे लेक गेली आणि बापाकडे बघितलं. आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, आयुष्यभर हिशोब केला हो. खरं सांगू का, सगळ्यांच्या जीवनाची टॅली त्यांनी लावली, पण त्याच्या आयुष्याची टॅली त्याला कधीच लावता आली नाही, कधीच नाही. आयुष्यात लेकरा बाळांचं सगळ्यांचं जीवन त्यांनी सेट केलं, पण स्वतः त्याला कधीच सेट होता आलं नाही. कधी निश्चिंत झाली होई माणसं, कधी शांत बसली, शांत झाडाखाली बसून कधी विचार केला का आता मला स्वतःसाठी जगायचंय, आयुष्यभर पोरं बाळांसाठी. अहो महाराज, आम्ही 35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात. पोराला म्हणलं, काय झालं? अरे का रडतो बाबा? मला महाराज नाही सांगू शकतो. अरे म्हणलं, लोक थांबलीत, बापाला शेवटची आंघोळ घालायची आणि तू शेवटचं तांबर पाणी टाकलं ना की मग बापाला उचलायलाच तयारी आपण सगळे. म्हणजे महाराज, तसं नवं जी, आयुष्यभर बनेलवरच बघितला बाप. शेवटच्या आंघोळीला कळलं काळी पडलेली पाठ म्हाताऱ्याने किती कष्ट केलं आमच्यासाठी. खरं सांगू का तरुणांनो, तुम्हाला जर दिवस बदलायचे असतील ना तर आईबापासाठी दिवस बदला आपले. एवढे कष्ट करा ना गड्या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्यावेळेस उदय सरांचं आमचं बोलणं झालं ना बाबा, सर म्हणले, महाराज फार प्रतिकूल परिस्थिती हो, पण ज्या कष्टातून इथपर्यंत आलो ना, तुम्हाला माहिती आहे पुणे हे असं शहर आहे जिथं लई मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत टिकणं फार अवघड आहे. एका खेडेगावातनी एखादा मुलगा जर पुणे शहरात जातोय आणि असंख्य तरुणांना जर शिक्षणाचे धडे देतोय, हे लक्ष नाही का? त्यांनी मला बोलवलं म्हणून नाही, माझा आणि त्यांचा परिचय चांगला आहे, मी काय सांगतोय लक्ष नाही का? ह्या सगळ्या गोष्टी सामान्य गोष्टी नसतात बरं का. पण बाबा खरं सांगा, आधीचे दिवस कसे होते? दिवस बदलले का नाही पोरांनी? मी खरं सांगतो पोरांनो, तुमची माझी कुडाची घरं बघून लोकांनी हिनवलंय आपल्याला. बरं चौकात आपल्या बापाला हिनवलंय. दिवस असा आणायचा गाड्यांना, असा अभ्यास करायचा, असा व्यापार करायचा, असा उद्योग करायचा, असा व्यवसाय करायचा आणि त्या कुडाच्या जागी असा बंगला बांधायचा. जी हिनवत्यात ना 30 पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला येतात. हा दिवस महाराज, मला खरं सांगावं, कीर्तनातून काय परिवर्तन आहे? हेच परिवर्तन झालं पाहिजे नाही. हे जर परिवर्तन असेल तरच त्याला कीर्तन महाराज. नाही तर असंख्य रोजच कीर्तन ऐकतोय आपण, घरी गेल्या परत शांत. नाही, पेटून उठली पाहिजेत आमची तरुण पोरं खऱ्या अर्थानं. अरे ट्विस्ट आणि टर्न आयुष्यात येतच असतात, चढण उतार असतातच. आणि ज्याच्या आयुष्यात चढ उतार नाहीत त्याच्या आयुष्यात जगण्याला काय मजा आहे? ज्याच्या आयुष्यात चढ आणि उतार आहेत त्याचं आयुष्य खरंच प्रफुल्लित आहे. तुम्हाला सांगतो, जगायला काहीतरी आव्हान पाहिजे नाही. सरळ मार्गे चालणारा माणूस आणि चढ उताराने चालणारा माणूस, चढ उतारानं चालणारा माणूस, त्याच्या यशाचं गमक हे फार वेगळं असतं, त्याचा आनंद फार वेगळा असतो. समजून घ्या मला काय सांगायचं. सज्जनाओ, खरंच सांगू का, खरंच महाराज पोरगं रडताना बघितलं. दादा माधव महाराज, मी 35-40 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितलं ना. उशाला जाऊन बसलं बापाच्या वर्ग. अरे म्हणलं, काय झालं? मला खरं सांगू का महाराज, इथं बाप झोपायचा माझा. बाप नाही सांगायलो बरं का तुम्हाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले, एवढ्या लांबून हे नाही सांगायलो. मला काय सांगायचे लक्ष नाही का? मला फक्त मुरारी शब्द विषद करायचा आहे आणि पुढच्या 10 मिनिटात मी पहिल्या चरणावर येणार आहे. या अभंगाची पूर्वपीठिका तुमच्या समोर मांडतोय. विठाला विठाला. आता मात्र ध्येय दाटून आलं. 35 आणि 40 वर्षाचं पोरगं टाहो पडताना बघितलं तर म्हणलं, महाराज अरे बाप झोपायचा इथं माझा. म्हणलं, काय झालं? काय नाही म्हणले महाराज, नाही राहिला आता बाप. लई पैसे आले अकाउंटवर, एवढे पैसे क्रेडिट झाले
पण ज्याच्यासाठी वेळ द्यायचा तो बाप मात्र आयुष्यातला डेबिट झाला. खरं सांगू का, म्हातारं जायच्या आधी मिठ मारून घ्या, जायच्या आधी चिरा पडलेल्या पायाला तेल लावून घ्या. मी अडचण सांगू का तुमची काय, ह्या वेळेत डायबिटीस होते, ह्या वेळेत ब्लड प्रेशर होतो, ह्या वेळेत गुडघे दुखतात, ह्यावेळेस त्यांच्या शरीराला व्याधी होत्यात, त्यामुळे ही जुनी माणसं चिडचिड करतात. पोरगं म्हणते आमचं म्हातारं येड्यागत करते. अरे येड्या, ते जर येड्यागत करत असतं तर तू आला असता का जगात? तुला कळत नाही का अजून? अरे तो येडा नाही बाबा, तो लय हुशार आहे. पण काय झालं, त्याचं वय त्याला सांगतंय ना, त्याचं वय म्हणून ते असं दावल्यागत करते. पोरगं म्हणतं आमची म्हातारी येड्यागत करते. ती कुडकुड करणारी म्हातारी काठी घेऊन जोपर्यंत बांगल्यासमोर आहे ना तोपर्यंत बांगल्याला मजा आहे. ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी रात्री 2 वाजता आल्यावर भाकरी करणारी आई नसेल बरं का. आयतवर मिठी मारून घ्या, आयतवर वेळ देऊन घ्या. महाराज खरंच सांगू का, आम्ही रात्री 2 वाजता गेलो ना तरी आमची म्हातारी लगेच भाकरी टाकाय उठते. आईला म्हणलं अरे आई जीवन आलोय आम्ही. आई म्हणते मला माहिती नाही, इथं बसलेल्या कोणी लेखाला इचला. मला जे आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत का मॅन्युफॅक्चर कंपनी गेल्यात. फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, आपल्याच पोराची गाडी आहे ही आवाजावरून ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. कुणाला नाही कळत, आईला कळतं. लेकराचं हित वाहे माऊलीचे चित्त. खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर आगळं वेगळं प्रेम. पण तुम्ही एवढं प्रेम केलं आई, अरे तुमच्या प्रेमासमोर ह्यो बाप दाखल्या गेला ना, ह्याचं रडणं कुणाला दिसलं का? वर्ग म्हणतो महाराज अहो गेला हो बाप, लय महत्वाचा होता एक क्षणाला. लेकीचं लय मोठं लग्न केलं, लेक गेली मंडपाच्या माग, आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे. पोरगी म्हणते कशा बाई बाबा 8 तास. बाप म्हणतो बाई लय चांगल्या घरात दिलं बघ. बाबा अरे कर्ज कस काय फेडणार? खरं सांगू का, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाबा कसता लाव. बाप म्हणतो बाई लय सोन्यासारखे दिवस आले बघ. मी तुला सांगू का, मी जगलो का यासाठी, माझ्या पोराचं चांगलं शिक्षण आणि तुझं चांगलं लग्न. ही 2 स्वप्न आई बापाच्या समोर असतात बघा. आता मात्र हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. आई लेकीच्या बाजूचा गाडीचा दरवाजा नाही उघडला लेक जाताना, जावायच्या बाजूचा दरवाजा उघडला. जावाय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का. जपामाया लेकीला बाप साठवितो अश्रू. फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज लेक सासरी निघाली ना, आज धाय मोकळून रडणारी माणसं आम्ही बघितली. भाकरी थापायला बसली सासरी गेल्यावर, पहिल्याच दिवशी भाकरी तुटली बाबा. भाकरी जमाना 8 दिवस झालं पुरगी दाराकडे बघती. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप. कसा असेल 8 तास कष्ट करणारा बाप आता बिचारा 15 तास कष्ट करत असेल. खरं सांगू का, आता मात्र हृदय दाटून आलं. सासूबाई म्हणते सुनबाई अरे का रडती? काय नाही सासूबाई चुलीच्या जाळ्या लागतात. खरं सांगू का सुनबाई, अरे सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला तिथं बसवले. परिस्थिती लय चांगली आहे घरची, काळजी करू नको. उद्यापासून किचन मध्ये काम कर बघ, रडू नको. पण खरं सांगू 15 दिवस गेले, बाप काही येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबाना. सासूबाई म्हणते सुनबाई अरे का रडती? लोक चांगली नाही का आम्ही? सासूबाई लय सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. अरे रडती का? चुलीच्या जाळ्या लागतात. आई मला खरं सांगा, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवण येते म्हणून? बापाची आठवण येते म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी. इथं बसलेले काही मंडपात मुली आहेत ना, त्यांचे डोळे भरून आल्यात. कदाचित त्यांना त्यांचं म्हातारं आठवले. खरं सांगू का, ते त्यागाचं उदाहरण आहे. महाराज लिखी हो, तो फक्त तुमच्यासाठीच रडलाय आयुष्यात, ते नाही रडला कुणासाठी. जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना तोपर्यंत म्हाताऱ्याला जाग्यावर हलवत नाहीत. किती बी असू द्यात, मग किती बी लांबून येऊ द्यात, 500 किलोमीटरचा प्रवास असू द्यात, लोक म्हणतात हलवायचं नाही का. अरे ती लाडकी लेक आहे, त्याने लय जीव लावला बघ तिला. आणि मग खरं सांगू का 20 दिवस झालं बाप काय आहे ना आणि लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. बाबा 21व्या दिवशी म्हातारं दारात उभं राहिलं. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? मी म्हातारा शब्द म्हणतोय बाबा, म्हातारा शब्द लय त्यागाचा आहे. ते वाईट अंगाने नाही बोलत. तुमच्या चेहऱ्या सुरकुत्याच नव्हत्या, पण पोराच्या चेहऱ्याचं तेज आबादे ठेवावं आणि मग स्वतःच्या चेहऱ्या ज्यांनी सुरकुत्या पाडून घेतल्या ना, त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप हे. लक्ष नाही का? आता मात्र हृदय दाटून आलं आणि 21व्या दिवशी बाप मात्र दारात उभा राहिला. भाकरी बी तिथंच, तवा बी तिथंच आणि सगळं तिथंच. धाडकन पोर उठली आणि कडकडून बापाला मिठी मारली. ढासा ढासा पोरगी रडती. बाप म्हणतो भाई का रडती ग? अरे लोक चांगली नाहीत का? बाबा अरे लय सोन्यासारखी माणसं बघून दिल्यात. अरे मग अडचण काय? अडचण काय नाही हो, तुमचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झाला हे कुणाला माहिती? बाप म्हणतो बाई फक्त तुला माहिती. गोळी कुठल्या कप्प्यात कोणत्या कपाटात ठेवली कुणाला माहिती? बाप म्हणतो पोरी फक्त तुला माहिती. मग खरं सांगू बाबा, खरंच सांगा बाबा, गावली का हो गोळी?
बाप म्हणतो 20 दिवस झालं गोळीच खाल्ली नाही, माहितीच नाही. पोरगी असली ना त्याला आनंद असतो घरात. खरं माहिती आहे, आता मात्र हृदय दाटून आलं. मोठ्याने पोरगी रडती, मिठी सुटली आणि आता बाप रडायला लागला. खरं सांगू, बापाने मिठी मारली, मुद्दा संपलेला आहे. या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या भारतासाठी खेळतो. एका रनावर मॅच साहेब, हाय व्होल्टेज, कोण जिंकल माहिती नाही, पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोहोचले. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा आणि माझा बाप, ज्याच्या पायाला असंख्य चिरा पडल्या होत्या, ज्याचे हातपाय थरथर कापत होते, जाता जाता स्ट्रोक बसला असता, पण पेन किलरची इंजेक्शन घेतली, सलाईन लावून घेतली 2-2 दिवस. पण या बांधावनी, मग मला सांगा, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोहोचला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. आणि तुमचा आणि माझा बाप जर या बांधावनी त्या बांधाव पोचला तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. बाप करी जोडी, लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, जगी हैसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोरगी म्हणते, बाबा अरे मी रडते, पण तुम्ही कशा बाई रडता. बाप म्हणतो, बाई जेवढी आठवण तुला आली ना, अरे तेवढीच आठवण मला बी आली र. घर चुन्न झालं तुझ्या वाचून आज. एक सांगतो ऐका, बाप हसतोय रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी ह्या डोळ्यात. आता मात्र अंतकरण भरून आलं. मुद्दा असा होता, लिकिरी बापासाठी रडावं याच्यात नवल नाही, कारण तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळ आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे, तुमच्याकडे संवेदनशीलता आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे, पण बापाच्या डोळ्यात पुरीसाठी पाणी यावं हा मुराळी मात्र दुर्लभ आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी जगाच्या मालकाला घ्यायला बोलवावं याच्या दुर्लभता नाही, पण तुकोबाऱ्यांची भक्ती, परमार्थातलं सामर्थ्य आणि नामस्मरणाची साधना या जोरावर जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला मुराळी यावा हा मुराळी दुर्लभ आहे. विठाला आले जगद्गुरु तुकोबारे इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाण आहे. आम्ही वैकुंठ आलो याच कारणाशी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी. हे बोलिले जे ऋषी सात भावावर्तय, सात भावावर्तय, झाडू आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जगदादा. या आड रानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. एवढ्या लांबून तर तुकोबारे एवढ्या लांब आले, पण काय झालं माहिती का, त्या काळात समाजाला संत कळलेच नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. काय वाटतं तुम्हाला, आहेच संत? आता शोधून मी संत गावणार नाहीत, आणि जे संत नाहीत तेच लोकांना सांगतात माझं लय अभंग पाठ आहेत. अरे तुझा हा अभंग पाठ आहेत, पण जाऊ दे आता लय पुढे जाईन. हा काय गायला लय बारी आहे, पण गातो मस्त, पण आधी पितो मग गातो. तुझ्या गाण्याला कोण ऐकायचं बाबा. काय असतं माहिती का, वारकरी संप्रदाय हा नम्रतेने उभा राहिलेला संप्रदाय. जिथं जेवढा माणूस नम्र ना, आता मी हे सगळे गायक आहेत ना, मला या असे गायक असले की अजून कीर्तन रंगतं. लय बी शायनिंग वाले नको इकडं, नाही तर त्याची ती लांब लचक शालच बघून घ्यायची, ते तासभर चाल गातोय, ते 25 मिनिटात 50 घेऊन घरी. नाही कळलं का तुम्हाला, हे थोडक्यात असावं, प्रमाणात थोडक्यात असावी, कीर्तनात गोडवा. आणि आम्ही बी लय रगील लागत नाही करायचं, त्यांना म्हणून दिलं पाहिजे. नाही हे लय रगील, ते कुणाला म्हणून देत नाही, त्यांनी कुणाला म्हणलं तरी त्याला आवडत नाही. आणि मग ते काय अभ्यास लय, पण स्वभाव रगील म्हणून घरी आहे, बाकी काहीच नाही. नम्र झाला होता त्याने कोंडीले आनंदा. हे चांगले गायक आहेत म्हणून मी म्हणा ना बरं का,
चांगले गायक असले आम्ही थोडी हो घ्यायचं असते. आणि दुसरी गोष्ट आहे, बकवासदाला पांढरी दोनला अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना तरुणांचा आग्रह असतो, महाराज शेवटचा अर्धा तास पवाडा घ्या, घेणार आहे आज बी, काळजी करू नका. आणि मग छत्रपती शिवाजीराजे सांगा, धर्मवीर संभाजीराजे सांगा. आता हे दोन्ही विषय ना एकदम हाय स्केलला बोलावे लागतात. ते मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही. मी जा असं म्हणलो, राजे म्हणले तानाजी बरं आहेस का, आणि लई दिवस झाला पिंपळाला आला नाहीस तू. राजा काय झालं, ते वसमतवर 2 रोड येत होते, मला नेमकं कळलं ना, असं म्हणल्या बोलील का मला कोणी. अरे राजे म्हणले तर रुबाब राजगडावर महासाहेब शिजावत आणि महासाहेब सांगतात, राजा दिसतो का, तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना, फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं ना. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब, राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यात 18 पगड जाती 12 वृत्तेदार या सगळ्यांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. वाह, हे ट्रेलर हे पिक्चर आहे बाकी विठाला. उडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या हृदयात समाजाविषयी कळवळा. संतांच्या तर आमच्यातला एकच फरक सांगतो, संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सदऱ्याला खिशे नव्हती, आणि आमच्या सदऱ्याला 3 खिशे आहेत. परत जॅकेट घातलं की अजून 3. जेवढा कीर्तनकार फॅन्सी तेवढं मानधन मोठे. लक्षात नाही का, नाही लक्षात आलं का. तुम्ही म्हणता महाराज संतांची पावलं करायला लागली. अरे पण आम्ही अपेक्षेने आलो ना, एवढ्या लांब काहीतरी अपेक्षेने आलो ना. लक्षात नाही का. सरांनी तर मला आधीच पेमेंट केले. हा सर म्हणले ते सरांचं काम लय जबरदस्त काम आहे. हा लक्षात नाही का, काय म्हणजे ऍडव्हान्स मध्येच काय. हा नंतर विठाला ऐका मला काय सांगायचंय. संतांनी जे कार्य केलं, अखंड जया तुझी प्रीती, मग काय. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती. हा मग मी कमळापती, तुझ बानानी कंटाळा पडोनी राही उगाची संताची पायी. अखंड नया तुझी. पक्वाजासाठी टाळी वाजा, 1 नंबर पक्वाजा. महत्वाचं म्हणजे निहारी, ते निहार पाहिजे. निहार असतं की मग कीर्तन चांगलं होतं. लक्षात नाही का. फार सुंदर या ठिकाणी महाराज. गाव जरी तुमचं छोटं असलं तरी गावातली माणसं मात्र आता तुम्ही आंघोळ करून घालण्यागत फ्रेश वाटतंय. जवळजवळ कीर्तन संपायची वेळ आली तरी कुणाला काय नाही टेन्शन. 5-1 मिनिटं थोडं पुढं जाईन बरं का, मला जरा थोडं घेऊ दे. काय होते लय पाय बी दुखायला लागले की लांब पाय करून बसायचं, लय सारखं गाड्या बघायचं नाही. मी बरोबर वेळेस संपवतो, काय टेन्शन घेऊ नका. काय होतं माहिती का, आम्ही थोडं लांबून आलेला असतो. पंचपदी अभंग याच्यात थोडा वेळ जातो. आम्हाला वाटतं थोडासा वेळ घ्यावा, बाकी काही नाही. थोडासा इकडं तिकडं होईल. काय मला काय सर ओव्हर टाईमचे पैसे नाही पाठवायचे, पण मी काय सांगतोय तुम्हाला थोडंसं ऐका. ह्याचं सांगायचं तात्पर्य काय. आणि खरंच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. काय माहिती का, जरी सरांनी नाव सुचवलं तरी तुम्ही म्हणले की चला ओके महाराज काय अडचण नाही,
नाही तर काय काय ठिकाणी काय झालं, आमच्या तारखा घेऊन बी कॅन्सल झाल्यात. हे मागच्या वर्षी झालं असं 2-3 ठिकाणी. म्हणलं काय झालं, म्हणलं पत्रिका नाही आली तुमची. म्हणजे महाराज जरा तळ्यात मळ्यात चालले, कमिटीची इच्छा आहे तुमचंच कीर्तन व्हावं, पण आमच्या कमिटीत म्हणले जरा एक हाडगा आहे, ते म्हणलं सगळं होईल पण मुसलमान गावात नाही आणायचं म्हणलं. नाही कळलं का तुम्हाला? आता ही दाढी काय अफजल खानाची टिवली आहे का मी? ही महाराजांच्या मावळ्याची दाढी आहे. विठायला विठायला एक सांगा, आम्ही कोण्या जातीत जन्माला आलो हे नंतर, आम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो ही गोष्ट आधीची. महाराष्ट्राची माती म्हणजे साधारण माती नाही महाराज. माझा मराठाचे बोल कौतुके व अमृता तेही पहिला जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हे सांगायचं. आणि शिवाजी महाराज ही माझी 3री पिढी आहे बरं का. माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत आणि तुमच्या समोर मी तो उभा आहे. आणि 4थी पिढी बी ह्याच्यातच असेल. बरं हे मोठापणा सांगायला आलो म्हणजे काही न वाटत नाही इराण अफगाणिस्तान पाकिस्तानवर नाही आले का, तिकडून नाही आला. आपण इथलेच आहेत. माझं रक्त लाल आहे आणि तुमचं बी रक्त लाल आहे. तर एकच जात आणि माणूस की विठाला विठाला. तुकोबारीने परमार्थ केला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ याता याती धर्म नाही विष्णाचा. समाजाला देव सांगितला सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. समाजाला तुकोबार आहे. संतान समाजाला देव सांगत होते, सन्मार्गाचा मार्ग सांगत होते. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा हा सुखरूप सोपा परमार्थाचा मार्ग समाजाला सांगत होते. पण समाजाला तुकोबार हे कळत नव्हते. नाही कळले. अहो आई मंबाजीनं काठीने मारलं महाराजांना, एवढं मारलं रात्रभर तुकोबार झोपले नाहीत. हातपाय थरथर कापत होते. बायका पोरं म्हणतात महाराज अहो कशाबाई केला एवढा परमार्थ काय? आवले अरे विठ्ठल येणार आहे मला घ्यायला, जगाचा मालक त्यांनी शब्द दिलाय तो मुराळी म्हणून येणार आहे. महाराज विठ्ठल आहे असं तुमचं जर म्हणणं आहे तर मंबाजीनं काठीने मारलं, त्याची काठी धरायला का नाही आला तुमचा विठ्ठल? का मार खाऊन दिला? आवले लय त्रास होतोय ग. पण तेवढीच मंबाजीची आठवण येते. तुकोबार यांचं जीवन तेलाची वाटी घेतली आणि मंबाजीच्या घरी निघाले. कीर्तनात उभे राहिले. टाळकरी म्हणतात महाराज आज लक्ष कुठं आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन. पण मात्र आठवण मात्र मंबाजीची. मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतो हे तुका कालचा मार कमी आहे का मार खायला आला? मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मानायला आलो. उपकार मानायला आला? अरे काठीने मारल्यावर कोण उपकार मानेल? नाही नाही मंबाजी काठीने मारलं ना आणि म्हणूनच उपकार मानायला आलो. मला खरं सांगा हो, काठीने मारलं आणि तुकोबर आहे मंबाजीचे उपकार मानतायत. आपल्याला काठी उगारली तरी उभं रस्त्याने जाऊ द्यायचो नाही आपण. तुमच्या लक्षात येते का तुकोबार यांचं जीवन काय समर्पित आहे? महाराज काठीने मारल्यावर कुठं उपकार? महाराज सांगतात खरं सांगू का मंबाजी रात्रभर झोपलो नाही हो. बायका बरोबर उशाला होती, हातपाय लय थरथर कापत होते. हे तुम्ही काठीने मारलं ना या जखमा लय दुखतात, लय त्रास होतोय. रात्रभर तुकोबाला झोप नाही. पण तुम्ही जेवढ्या जोरात मारलं ना तेवढ्या जोरात जखमा दुखल्या. जेवढ्या तीव्रतेनं मारलं ना तेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या. आणि जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या ना तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमच्या उपकार मानायला आलो. महाराज साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. मंबाजी म्हणतो तुकोबार आहे. अरे चुकलं बाबा आमचं. अवले बघ मंबाजी पाया पडत होता. हाच मंबाजीला चूक कळली. अवली म्हणली महाराज हा एक मंबाजी असे लय समाजात काय करताल यांच्यासाठी? अवले अरे विठ्ठलाने शब्द दिला येणारे. अवली म्हणली महाराज अहो नाही तुमचा विठ्ठल असला तर कधी झाला असता. आवली म्हणजे लय खतरनाक बरं का बाबा, म्हणजे भांडायला लय खतरनाक होती आवली. माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याची भिकाऱ्याची पदरी बांधिले भिकाऱ्याची भिकाऱ्याची पदरी बांधिले भिकाऱ्याची भिकाऱ्याची पदरी बांधिले माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आवली म्हणजे लय खतरनाक. आणि खरं सांगू का एक गोष्ट ऐका तरुणांनो, बायको जर भांडणारी असली तरच संसाराला मजा आहे. तुकोबार सांगतात हे विठोबा अरे कर्कशन बांधणारी दिली लय भारी झालं, नाही तर लय गोड बोलणारी दिली असती ना
भंडारा रामचंद्रन गोराड्या डोंगरावर गेलो नसतो. ही अशी भांड आहे चांगली आहे ना म्हणून कटाळा आला म्हणून गेलो. नको नको म्हणा गुंतो माया जाळी. आवली म्हणली प्रपंच करा महाराज. नाही आवले नको नको म्हणा गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. आवले विठ्ठल येणार आहे. आवली म्हणली महाराज नाही येणार विठ्ठल. एक मोठं वाक्य सांगतो ऐका. बाबा तुकोबार यांच्या बायकोची भांडणं हे तुकाराम महाराजांशी नव्हती आई, ती विठ्ठलाशी होती. त्या काळ्या विठ्ठ्याचा मोडदा गेला आणि हे निघाले भजनाला. नाही लक्षात आलं का तुम्हाला मी काय म्हणलो? बायको भांडणारी. आता आमच्याकडे बघून आम्ही भांडाय घरीच नाही. आता आज काल निघालो दोन चार दिवस निघालो. आता 8 दिवस काही घरी जात नाही. घरी गेलो की बाबा लेकरं बाळ झोपलेले असतात. तुमचं उरकलंय ना तरी तुम्ही हसताय म्हणले हाय म्हणायचं. हा घरी गेलं की लेकरं बाळ झोपलेले असतात. परत पाठ उठून निघावं तरी लेकरं बाळ झोपलेले असतात. आमच्या इकडे पुण्यस्मरण 10 ते 12 कीर्तन असतात वर्षश्राद्ध लय मोकार. आणि मग तरी लेकरं बाळ 10 ते 12 निघावं पाठ उठून निघायला लागतं. लेकरं बाळ झोपलेले आहेत. लहान लेके माझ्याची 5 वर्षाची तोंडाकडे बघती नाही यार. 1 तास झालं तोंडाकडे बघती. मी त्याच्या आईला मला अरे का बघती बरं अशी. तेवढ्यात ती पोरगी म्हणते आई कोण आहे बावर ना बाप आहे तुझा कोण आहे. हे थोड्या फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही. आवले अरे येणारे विठ्ठल नाही महाराज. आवले शोभा कास्तराची बायको म्हणती काकड्याला जाता गरम पाण्याने आंघोळ घालते. महाराज फसवणार आहे तुम्हाला ती. तुम्ही स्वतः तर तुळशीची माळ घातली वारीला जाता आणि एवढंच नाही महाराज. अहो तुम्ही तिच्या नवऱ्याचा बी तुळशीची माळ घातली आणि तिचा बी प्रपंच उद्ध्वस्त केला. स्वतःच तर काय ठेवलंच नाही. 64-65 लाखाची सावकारकी महाराजांनी सहज पाण्यात टाकली. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखते. आवले अरे खरं गरम पाण्याने आंघोळ घालणार नाही घालत महाराज. राग आहे तिच्या डोक्यात काटा काढणार तुमचा. बघा जा गेले तुकोबार आहे घरी. त्या तुकोबारांना वाटलं खरंच गरम पाण्याने आंघोळ घालते काय. बसते महाराज आंघोळीला. खरं सांगू का आज गरम पाण्याने आंघोळ नव्हती घालणार. तिला राग चालता. शोभा का सर बाहेर गेले. हिने उकळतं पाणी घेतलं आणि उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावर टाकलं. तुकोबारांना वाटलं जगाचा मालक येतो काय आणि थेट हृदयातून आवाज भगवंतापर्यंत गेला. जळो माझी आता दिसो नये जना ऐसे करा नाराज. धावरे विश्वा माय विठ्ठला कोठे उंदरासी पंढरीच्या काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार आणि हो सिंधू उतरी. देवा तुझं नामस्मरण तुझी महती समाजाला सांगितली. आवली म्हणती महाराज विठ्ठल नाही तुमच्यासाठी. तुकोबाऱ्यांना देवाची आठवण. आई उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर पडलं. सर्व अंगावर फोड आले आणि आंघोळीचं पाणी आणि तुकोबांच्या डोळ्यातलं पाणी आज एक झालं.
धावरे केशवा माय बापा आता नाही राहायचं विठ्ठला कोठे गुंतला असी पांढरीच्या राया महाराजांना आठवण आली देवाची आणि थेट आवाज भगवंतापर्यंत धावरे केशवा धावरे केशवा माय बापा वाह 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 माय बापा माय बापा बापा माय बापा धावरे केशवा जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा आता दिसोने जना ऐसे करा नारायणा आई महाराजांचे डोळे आज भरून आले विठ्ठला आहुली म्हण तिथे खरं होतं का रे अरे तू शब्द दिला होता तू येणार आहेस कुठं थांबलास गरुडा हे गरुडा अरे सांग ना विठ्ठलाला गरुड म्हणलं महाराज काय सांगू निरोप अहो माझा जर एवढा वशिला असता तर माझी आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली असते का काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप मग काय करू गरुडा पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात देवाच्या पायात लक्ष्मीला सांगा तुमचं काम होईल आई तू सांग ना देवाला महाराजांना आठवण येते लय त्रास झाला आता नाही राहायचं आता यायचं ये ना विठ्ठला आई म्हणते महाराज देव झोपलेत आणि झोपलेल्या देवाला जर उठवलं तर ते रागवतील मग काय करू तुका म्हणे शेषा जागे करा शेषा शेषा हे शेषा अरे तू शेपटी जरी हलवली तरी देव उठतील तुझ्या अंगावर देव विराजमान आहे शेष म्हणलं महाराज एवढं सोपं वाटतं का हो तुम्हाला काल या मर्दानात नुसता मोह खरवसलेलो पाण्यात ते चिंडू गेला आणि पेंद्या गेल्या आणि गडबडी झाल्या सांग पेंध्या हरिचा चेंडू सांग पेंध्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा
माझ्यासाठी विटाणी. हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा झालाय विडा पिसा. सांगना पाण्यात गेला कसा, हे बाई 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 बाई, पाण्यात गेला कसा, हे बाई बाई, पाण्यात गेला कसा, हे सांग. विठाला विठाला. पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले आणि त्यांच्याकडे नगर तुकोबा यांची गेली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आणि मग जगाचा मालक जगद्गुरु तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. आपुल्या माहेरा जाईल मी आता, निरोपया संत हाती आला. अवले जगाचा मालक आला, जगाचा मालक आला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घरपुसोणी, देवन लगे, देवन लगे. महाराज आलो ना आता, चला ना. महाराज म्हणतात विनमुख जातो का पाहुणा देवा? अरे पाहुणचार करावा लागेल. जगाच्या मालकाचा हात जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी धरला आणि तुकोबाऱ्या जगाच्या मालकाला, पंढरीश परमात्म्याला, ऋषिकेशाला संबोधित करत आपल्या घरी घेऊन आले. आणि या निर्याण काळ प्रसंगात तुकोबाऱ्यांच्या घरात देवाचं पहिलं पाऊल पडलं आणि अभंगाचं पहिलं चरण. घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. जगाचा मालक तुकोबाऱ्यांच्या घरी पाहुणा आला. आपल्या घरी येईल का? शक्यता नाही, येणारच नाही. पण तुकोबाऱ्यांनी आयुष्यभर 42 वर्ष नामस्मरण केलं म्हणून पंढरीश परमात्मा आला. पण आपल्याला आपल्या घरी तर नाही आणता येणार, पण देवाच्या चरणाजवळ जायची संधी आपल्याकडे आहे. म्हणजे तुकोबाऱ्यांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा
कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा जन्म इतिहास आज आपल्या श्री क्षेत्रालयामध्ये महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची, महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची. राजे राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं यासाठी कोणची बहिरची नाही एक एक मावळा शिवराजांची समज नरवीर नरवेदार तानाजी माणूस गडाला बाजी प्रभू देशपांडे तोफे आधी नाम रे बाजी सांगा शत्रूला आणि सांगा यमा शिवा महाला शिवा काशी काशी बोल शिवा महाला शिवा महाला शिवा काशी काशी सिद्धी सोहरशी लागणारा शिवा एक एक मावळा शिवा राजांनी सोबत घेतला अणवा राहिला महाराष्ट्र. शिवाजी महाराज आता जो महाराष्ट्र दिसतो का असाच महाराष्ट्र 12व्या शतकात दिसत होता. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक. त्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुकी पै अमृता तेही पहिला जिंकला ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ. 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक होतं. पाना फुलांना बहर आला होता. सनई चौघडे वाजत चालले होते आणि सुंदर असा महाराष्ट्र या ठिकाणी असा सुंदर महाराष्ट्र दिसत होता. पण याच 12व्या शतकाच्या नंतर महाराष्ट्राला उतरती कळा लागला आणि 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला. 8000 इस्लामिक सत्ता आणि यांचा मोर्चा अल्लाउद्दीन खिलजी यांनी महाराष्ट्रावर घात टाकली आणि मग महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले आणि मग कोण रोखल हे वादळ हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती. कोण रोखल अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ. महाराज हे वादळ रोखायला एका वादळाची गरज. दादा नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला. भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला. 8000 इस्लामिक सत्तांनी हौदास माजवलेला. आदिलशाही निजामशाही कुतुब मुघलदार फ्रेंच यांनी हौदास माजवलेला आहे. मंदिर उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. ते लोक मला विचारतात कधी कधी छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगायचे राजे देव होते का. दादा राजे देव होते का माहिती नाही पण राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार. हिंदू धर्मासाठी काय शूराभी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खऱ्या अर्थानं मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली आणि उभा राहिला महाराष्ट्र. भगव्या बदलाची गरज महाराष्ट्र. 288 वर्ष आई महाराष्ट्र रडत होता आणि 288 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि 288 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 288 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची सप्तशृंगी, हे माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागल बाई. आणि आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल बाई. दार उघड बाई, दार उघड बाई, दार उघड बाई, दारू
दारू घड शिवाजी महाराज पयन दारू घड आई पयन दारू घडलं उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर दादा औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शुभारंगांसमोर झुकावं लागेल आणि मराठी महाराष्ट्र मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल। पयन दारू घड धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस गेले शहाजीराजे सांगतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुटुंब राज यांच्या मानगटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकवा आणि दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आले आणि मग डोहाळे लागले घोड्यावर बसण्याचे सिंहासनावर बसण्याची तलवार चढवण्याची आणि धानपट्टे फिरवण्याची आणि शिवनेरीवर आई साहेब जिजाऊंना नेण्यात आले आणि शिवनेरी सुरक्षेच्या बाबतीत जबरदस्त आणि दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया चहूबाजूनी आदिलशाही निजामशाही मुघल यांनी हौदस माजवलेला आहे महाराष्ट्र शांत झालेला आहे आता गरज भगव्या वादळाची आहे। बाबा ओ बाबा भगवा म्हणजे काय हे आई भगवा म्हणजे मान भगवा म्हणजे शान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या भगव्याची गरज आता महाराष्ट्राला होत आणि मग दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर तो जीवाशी खेळेल पण रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद तळवे तळहात टेकत आणि डाव्या गुडघ्यानं महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राला आनंद झाला। शेवटची काही मिनिटं सेवेला पूर्ण ग्राम गेला सनई चौघे बाजू लागले आणि पुन्हा एकदा पाना फुलांना भर आला आणि पाहता महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष थोडं मी रिक्साच कमी नाही आई शेवटची फक्त 5-10 मिनिटं थोडा अजून मी रिक्साच कमी पाहिजे आणि वयाच्या 10व्या वर्षी बाबा छत्रपती शिवाजी राजांचं पहिलं लग्न झालं कितव्या वर्षी वयाच्या 10व्या वर्षी थोडा मी रिक्साच कमी कर ना मला एकदम सारे बस वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं आपली 35 वर्षाची अजून रेजला नाहीत त्यांना कळानच ती कट्ट्यावर बसल्यात अजून शोभा अरे लगीन करावं लागेल हे शोभा 8 लग्न केलीत महाराजांनी हम दो और हमारे दो 8 लग्न करण्यामाग राजकारण होतं राजकारणातला पहिला पैलू आज आई साहेब जिजाऊंनी शोभाराजांना शिकवला शोभा ज्याची संघटना मोठी ना यश त्याला असतं बघ त्याला राजकारण म्हणतात शोभा आई 8 लग्न हो शोभा सिंदखेड राजा जाधव घराणं आपलं घराणं आहे आपलं सगळं मोहिते घराणं निंबाळकर सगळी घराणी एकत्र केलं पहिलं लग्न केलं सातारा फलटण निंबाळकर घराणं मुधोजी ओ मुधोजी निंबाळकर कन्याला घेऊन या उद्या गडावर आई चुकलं का आमचं काय तसं नवं मुधोजी सांगितलं तेवढं करा आले मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन लहान आहे कन्या तुरु चालत आली आणि ती कन्या तिथं जाऊन उभी राहिली
जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत, दानपट्टी फिरवतायत. त्या कन्येचं नाव आहे का? त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मग तुझे म्हणतात ए सई, अरे ते शिव महाराज आहेत असं बघायचं नसतं सई. आबासाहेब हे हो सई, ते हे तलवार चालवणारे, हो सई ते तलवार चालवणारे, दानपट्टे फिरवणारे ते शिव महाराज आहेत. नवा आबासाहेब, आम्हाला नाही वाटत ते शिव महाराज आहेत. कोण म्हणती? रणरागिणी सई म्हणती. लहान आहे सई पण हुशार. हे सई, अरे बरखास्त करतील राज्यातून आपल्याला, परत असं तोंडातून शब्द नको काढू. ते शिव महाराज आहेत सई. नवा आबासाहेब, शिव महाराज नाहीत ते. तशीच सई फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुजराच नाही केला आज. राष्ट्रमाता, राजमाता, नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ सई मुजरा कर. आई चुकलं आमचं हो. ते आमचे आबासाहेब रागवले आमच्यावर. आम्ही मुजरा नव केला तुम्हाला. पण ती गडबड अशी झाली की आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराज आहेत. मग सई ते शिवबाराजेच आहेत की नाही आई साहेब? ते शिवबाराज नव. मोदोजी निंबाळकरांना वाटलं अपमान झाला दरबारात. आता सईने अपमान केला. सई म्हणते आबासाहेब रणरागिनी आहे तुमची सई, निंबाळकर घराण्याची वाघीण. अपमान नाही करायला तुमचा, बहुमान वाढवायला आले. अरे पण सई, अरे ते शिवबाराज. थांबा आबासाहेब. महाराणी सईबाई म्हणतात, महाराणी सईबाई म्हणतात आई साहेब अहो ते शिवबाराजे नाहीत आई साहेब. हे सई, ते दानपट्टे चालवणारे, तलवार चालवणारे तेच, अहो तेच शिवबाराजे नाहीत. मग सई ते शिवबाराजे नाहीत तर कोण आहेत? एवढ्या धारसानी बोलती आई साहेब. ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे आहेत. ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. असं कसं ओळखलंस? ती फिरणारी तलवार आहे का तो फिरणारा दानपट्टा? आणि ती तलवारीची धार ती सांगून जाते ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकणार. आणि या सुवर्ण क्षणाची महाराणी सई साक्षीदार असणार. हे सई, साथ देशील नव माझ्या शोभाची? आई शेवटपर्यंत सई असेल सोबत. बघा खरं सांगू का आई, महाराणी सईबाई या दुर्दैवी आई ठरल्या. बाळराजे 3 वर्षाची आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. जगदंबा जगदंबा. बाळराजे म्हणतात आई आम्हाला आवश्यकता आहे हो तुमची, असं कसं सोडून जाऊ शकता? आई म्हणती बाळराजे तुमचा कोवळा हात द्या ना आमच्या हातावर. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, हैसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. बाळराजे मिठी मारायची हो. आज महाराणी सईबाई रडत होत्या, पण हे दुःख कुणाला कळत कुणास ठाऊक. शंभूराजाला बी कळावं नाही. शंभूराजा म्हणतात आई का रडता? आई म्हणती तुमच्या आबासाहेब नाही येत भेटायला आम्हाला. त्यांनी 8 लग्न केले असतील पण सईने नाही फसवलं त्यांना. आई साहेब येतील ना आमच्या? नाही येणार, नाही येणार ते. त्यांना वाटतंय आम्ही शब्द नाही पाळला. आम्ही शब्द दिला होता तेव्हा की शेवटपर्यंत साथ देईल, पण आमच्या देहातला प्राण चाललाय, याच्यात आम्ही काहीच नाही करू शकत आता. बाळराजे म्हणतात आई साहेब आम्ही आणतो आबासाहेबांना. गेले बाळराजे. आबासाहेब आमच्या आई साहेबांकडे चला आबासाहेब. एस बाळराजे कोण्या आवाजात बोलता? आबासाहेब तुम्हाला काही वाटत नाही का? निष्ठुर काळजाचे झाले तुम्ही. शोभा ऐक बाळराजाचं. आई साहेब जाऊ म्हणतात बाळराजे त्यांची चुकी नाही ती, त्यांनी 8 लग्न करू द्यात, पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर आहेत. त्यांना नाही सहन होणार सई चाललेली. मग एवढं प्रेम आहे तर का नाही भेटायला येत?
अहो बाळराजे, तुमच्या आईने फसवलं आम्हाला. त्यांनी शब्द नाही पाळला त्यांचा. त्यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल. इकडं विजापूरला अफजल खान आला होता, त्याने आक्रमण केलं होतं, ते संकट. आणि इकडं महाराणी सईबाई शेवटचा श्वास. जगदंबा. पण महाराज बाळराजेने ओढूनच आणला आबासाहेबांना. आबासाहेब म्हणतात, हे सई तू फसवलंस रे, तू शब्द दिला होतास ना, तू शेवटपर्यंत साथ दिन. का चालली सई? बाळराजे म्हणतात, आबासाहेब तुम्ही रडता आबासाहेब. हो बाळराजे, आमचा जीव आहे तुमच्या आईसाहेबांवर, तुम्ही का आणला आम्हाला इथं? शिवबाराजांनी सईबाईच्या हातात हात दिला. ए सई, शब्द पाळला नाहीस तू. आता जो सईबाई शब्द बोलल्यात ना, तो महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात दिला गेलाय. महाराणी सईबाई म्हणतात, महाराज आम्ही नाही फसवलं तुम्हाला, आजही आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. तुम्ही म्हणता आम्ही फसवलं, आम्ही साथ नाही दिली. नाही महाराज, आम्ही साथ दिली तुमची. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा हा स्वराज्याला देऊन जाते, जो शेवटपर्यंत धर्मासाठी लढल. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही कोणासमोर. जगदंबा. आई, आज लेकराच्या आईने प्राण सोडला बर का. लई रडले शंभूराजे आज. आबासाहेब म्हणतात, बाळराजे आवरा हो. आबा, आमची आई म्हणते संभाजी छावा आहे. हा छावा काय असतो? तेव्हा आई साहेब जे जाऊ म्हणतात, बाळराजे अहो ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा है संभाजी. खरे छावा होता. आपल्या माणसाने पकडले आपल्या माणसांना. तुम्हाला एक सांगू का, आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही आजपर्यंत, कधीच नाही. कवी कलश म्हणतो, राजे अरे पकडला गेला छावा. अरे कुणाची मजा नव्हती हात लावायची. पकडले गेले शंभू राजे. 20 फुटावने साखदंड टाकले आणि कर ओढल्या गेला राजांना. कवी कलश म्हणतो, राजे अरे यांची मजा नाही तुम्हाला हात लावायची. यांनी 20 फुटावने साखदंड टाकलेत. या मातीतून फरफडत गेलं महाराष्ट्राच्या. दादा काय वाटलं असं महाराजांना? उंटाला बांधून महाराजांना फरफडत नेत होते आज. खरं सांगू काय, हा कोणाला माहितीच नव्हतं आपला राजा आहे. हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. कवी कलश म्हणतो, राजे अरे का रडताय राजे? राजे म्हणतात, कवी कातडी सोडल्या गेली बरं का बाबा, उंटाला बांधलं तिथंच. कवी म्हणून नाही रडत रे मी, पण या पाना फुलांना सांग ना त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय, अरे त्यांना माहिती नव्ह त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आणि नजर गेली जंजिऱ्याकडं. डोळ्याच्या कडा पाणवल्यावर काही महाराजांच्याच डोळ्याच्या कडा पाणवल्याच. कुणासाठी लढले हो महाराज? आपल्यासाठी लढलेत. हा कपाळाचा गंध शिल्लक दिसतोय ना, महाराजांमुळे. आणि हे तर कीर्तन होत आहेत ना, हे महाराजांमुळे आहेत. लक्ष नाही का? नसती वंदिले कीर्तन नरढेव तलवारी ठेवल्या असते आपल्या. महाराज अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात आम्ही हिंदुत्व मांडतो. हा कबीर महाराज काय जन्माला आलाय नंतर, तो मरताना हिंदू मारणार ही गोष्ट आधीची आहे. क्यों तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. काय बलिदान. डोळ्याच्या कडा पाणवल्यास. कधी न रडणारा राजा दादा. अरे अपराजित योद्धा आहे महाराज, एक भी युद्ध नाही हरले. आज रडले नाही. जंजिरा दिसत होता माग. कवी कलश, तो जंजिरा दिसतो का? तो जंजिरा म्हणजे माझ्या आबासाहेबांचं आई साहेबांचं स्वप्न. आई म्हणती, बाळराजे जंजिरा घ्या बरं एकदा सत्तेत.
एक मोठं वाक्य बोलू का आई? जंजिऱ्याची काय बात घेऊन बसला हो बरं का माधवगुरुजी? जंजिऱ्याची काय बात घेऊन बसला? अजून थोड्या वर्ष जगले असते ना बाबा शंभूराजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जगदंबा आई स्वयंपाक करताना विळीनी सुरीनी एवढं कापलं आणि दुसऱ्या दिवशी मिठाचं पाणी गेलं सहन होत नाही बरं का. डोक्यापासून नखापर्यंत महाराजांची सगळी कातडी काढली आज. जगदंब तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती हो महाराज. मिठाचं पाणी टाकलं महाराजांच्या अंगावरच. मिठाचं पाणी डोक्यावर ओतलं आणि प्रत्येक शरीराच्या प्रत्येक जखमेत मिठाचं पाणी गेलं. आई पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता हो. राजे एवढे बी आले नाहीत. जगदंब काही म्हणतो राजे खाईच होत नाही का हो? राजे म्हणतात कवी अरे झुकेल तो छावा कोण? खरंच नाही आले महाराज एवढे बी. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था, 32 साल का हुआ है. हुजूर मैं जाऊ उसके सामने एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय खतरनाक आहे हुजूर. कसा आणलाय आम्हाला आमचं माहितीये. महाराष्ट्रातलं रक्त म्हणजे बाबा बुर्रानपूर उद्ध्वस्त केलं तर शंभूराजांनी. नाक होता औरंग्याचं. हे निकम्मो अरे खामोश. मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो? ते सहकारी जे बोलले ना शिवाजी बाबा हे उत्तर लय भारी आहे. ते सहकारी म्हणतात हुजूर सच कहूं क्या आपसे इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी की ओर से है. हम सच्चाई की ओर से है और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर और छावा झुकता नहीं किसी के सामने. खामोश. 2-3 मिनिटं फक्त शेवटची. आई महाराजांना उभं केलं औरंगजेबाच्या समोर. औरंगजेब काय म्हणतो माहिती का? अरे खरं सांगू का आई दादा गौरवशाली झाला इथं हिंदू धर्म. जगातील सर्वश्रेष्ठ धर्म या. ये आंखें सताती है. पसंद आया इसका जज्बा. अरे है क्या हम में से कोई ऐसा? देखो इसका तेज. अहो मारुतीरायांना शेंदूर फासावा असं रक्तबंबाळ शरीर होतं नाही. एवढे बी हालत नव्हते महाराज. या लालबुंद सळ्या आहेत का या? हसतोत सळ्या डोळ्यात जाणार होत्या हो. निकाल दो इसकी आंखें ये आंखें सताती. बाबा जी माणसं सळ्या घेऊन आली का त्यांच्या माणसं त्या माणसातल्या सळ्या हातातल्या गोळून पडल्या होत्या महाराजांचं तेज बघून. औरंगजेब म्हणतो निकम्मो हुजूर माफ कर दो हमको पर ऐसी आंखें ही नहीं देखी आज तक. कुछ तो कहती है इसकी आंखें. हुजूर हा महाराष्ट्र आपला कधीच नाही होऊ शकत. सत्ता नाही करू शकत हुजूर. लय खतरनाक आहे हो. कवी कलश म्हणतो राजे अर्जा खाना राजे डोळे या सळ्या बरखास्त करतील डोळ्याला. राजे तुमच्यासारखा मित्र पाहिजे राजे आयुष्यात. राजे म्हणतात कवी कलश अरे तुझ्या बी मैत्रीला सॅल्यूट रे. अडचणीत मदत करणारे मित्र नकोत. अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश आणि धर्मवीर संभाजी राजांसारखी मैत्री. सपकन सळ्या डोळ्यात गेल्या नुसत्या खोमण्या उरल्या होत्या. बाबा डोळे फिरत होते इतिहास सांगतोय. तुम्ही विचार करा एवढी टाचणी टुचणी तर सहन होत नाही बाबा. रक्त द्यायला गेलो की सुई टोचायच्या आधी डोळे झाकून घेतो राव. छाव्याने डोळे नाही झाकले आज. उघड्या डोळ्यात सळ्या गेल्या. घर घर फिरत होते स्वराज्याला बघत होते. जबान बोलती इसकी बहुत. निकाल दे जबान. जीव निघाल भाई
आणि सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारी जीभ होती ती. लई प्रयत्न केला आणि शेवटी नरड नाक दाबलं तेव्हा जीभ बाहेर आली. सपकन वार झाला. जगदंब जगदंब. वळवळणारी जीभ दादा जर जगदंब म्हणत असेल काय योद्धा धर्मासाठी गेला असेल गड्या. शेवटची 2-3 वाक्य बोलणार आहे. खरं तर असं जागा ना लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला किड्या मुंग्यांसारखं नाही मारायचं. आपल्याला 23 वर्षाचं आयुष्य वीर भगतसिंग महा रोना मतमा. वीर भगत म्हणतो 23 वर्षात फासावर निघाला. वीर भगत की माँ है तू. आईच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आणि 23व्या वर्षी भगतसिंग देशासाठी चालले. हम कर चले हम फिदा जान तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. देशासाठी जाणारे भगत हे समाजाच्या हृदयात जिवंत राहिले. 39 वर्षाचं आयुष्य स्वामी विवेकानंद. जगाच्या पटलावर स्वामी विवेकानंदांनी भारताचं नाव केलं. 39 वर्षानंतर कमी वर्षात आयुष्यात जिवंत राहिले. 42 वर्षाचं आयुष्य तुकोबाराय. जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला आणि वैकुंठ गमन झालं. जगद्गुरु तुकोबाराय गेल्यानंतर समाजाच्या हृदयात अभंगाच्या रूपानं जिवंत राहिले. 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीला गेले. 2 वर्ष मुक्ताबाईसाठी, 2 वर्ष निवृत्तीदादासाठी आणि 2 वर्ष सोपान काकासाठी थांबले. पण संजीवन समाधी आहे ज्ञानोबारायांच्या आळंदीत. जोपर्यंत चंद्र सूर्य नाही जोपर्यंत संजीवन समाधी तोपर्यंत 32 वर्षाचं आयुष्य शंभूराजे हे जिवंत आहेत ना. वार झाला इथं 1 मिनिट शेवटचा आणि शेवटचं वाक्य कीर्तनातलं. वार झाला इथं नरढ्याव तलवार फिरणार होती. जगदंब. बाबा मला एक औरंगजेबाचं वाक्य फार आवडलं. औरंगजेब काय म्हणतो माहिती का? ऐसा संभाजी हमारे मुलुक में क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या तू काय बावला टेस का रे? तुझ्याकडे येतील रे महाराज जन्माला. हे शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. हे छावा चित्रपट आता आला. 15 वर्ष थांबतोय छावा आम्ही पोटतिडकीनं. आता ऐका छावा काय असतो तो. शेवटचे 30 सेकंद तुम्ही आम्ही छावा म्हणूच की आपला राजा आहे. सिंहासन सोडला औरंग्यानं आणि तो हाता गुढी घ्यावा बसला शंभूराजांच्या समोर. मला सांगा मरणानंतर महाराज जिवंत नाहीत का? आज कवि कलश म्हणतो राजे तुम हो साजे क्या खूब लड़े हो जंग देख तुम्हारा तेज और ये अपना हिंदू धर्म तखत त्याजे हे औरंग. आणि बोलला औरंगजेब ए निकम्मोर देखो. तुम्ही आम्ही छावा म्हणावं म्हणलं नाही. औरंगजेब बोलला हमने आंखें निकाल दी इसकी. तिथंच थांबलं होतं सगळं. औरंगजेब काय म्हणतो? हमने आंखें निकाल दी इसकी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है छावा शेर का. सच में छावा है. प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की भारत माता की झालेले सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो. बोलताना काही चुकलं बानी तो एखादा शब्द गेला अंतःकरणातून माफी मागेल. जे काही बोललो माझे गुरुदेव वैकुंठ श्री नामदेव महाराज पठाडे यांची असणारी कृपा. जे काही बोललो गुरुदेव माझे वडील महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार नूर मोहम्मद महाराज अत्तार बाबांची असणारी कृपा. एखादा शब्द वाणीतून गेला तुमचा वेळ जास्त घेतला त्यासाठी अंतःकरणातून धन्यवाद. ही सेवा मला प्राप्त होत असताना माझे जिवलग मित्र परमस्नेही शैक्षणिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने ज्यांचं मोठं कार्य आहे आदरणीय उदय कदम सर यांनी या ठिकाणी सेवा दिली. या परिवाराचा अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद आहे.
अतिशय या ठिकाणी चांगलं गाव, चांगलं प्रेम आणि फार सुंदर पद्धतीने आपण कीर्तन ऐकलं. बाबा तुमचं सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. उदय सरांची खूप तडफड होती यायची, एवढं शेड्यूल बिझी आहे, त्यांना 1 मिनिटासाठी वेळ नाही. म्हणजे सर म्हणले महाराज परत एकदा कधीतरी या ठिकाणी आपला योग आल्यानंतर पुण्यात आपली भेट होईल. खरंच तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व भजनी मंडळ गायक फार सुंदर गायन, साऊंड सिस्टीम सुंदर, 1 नंबर, फार सुंदर माईक लावला बरं का तुम्ही, त्याच्यासाठी खरंच जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. चरणावर साष्टांग दंडवत. वाणीनं पूर्ण विराम. ज्ञानेश्वर.